लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? कारण आज दिनांक 31 मे आहे. मे महिन्याचा शेवटचा दिवस. तरी देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याअंतर्गत मिळणारा लाभ अजूनही जमा झाला नाही. दिनांक 23 मे रोजी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही आजच निधी वर्ग केला आहे आणि लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता जमा होईल. परंतु 23 तारखेनंतर 26 तारखेच्या आसपास लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल आणि दिनांक 31 मे 2025च्या आधी सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता जमा होईल असे देखील बोलले जात होते. परंतु प्रत्यक्षात मात्र अशी कुठलीही गोष्ट झाली नाही. त्याबरोबरच दिनांक 23 मे रोजीच राज्य सरकारद्वारे देखील एक शासन निर्णय जारी करण्यात आला. या शासन निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेच्या म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी तब्बल 335 कोटी 70 लाख रुपये एवढा निधी हा राज्य सरकारद्वारे महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यात आला. आणि आता निधी वर्ग झाला म्हटल्यावर नेहमीप्रमाणेच 1 ते 2 दिवसांमध्ये बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होतील असं दरवेळी असतं. परंतु यावेळी काय झालं, आज 31 मे आहे तरी देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती कुठल्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. मग असं का झालं? त्यासोबतच आता जून आणि मे महिन्याचा एकत्रित हप्ता 3000 रुपये देखील लाडक्या बहिणींना मिळणार का असे देखील प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळेच व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी विराज. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम मागील अनेक दिवसांपासून करत आहे आणि पहिल्या हप्त्यापासून योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा देखील मी काम करत आहे. आता लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता का लांबला तर याबद्दल लक्षात घ्या. मागील 2 ते 3 दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पडताळणी प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर चुकीच्या लाडक्या बहिणींनी लाभ घेतल्याचं निष्पन्न झालेलं आहे. यामध्ये तब्बल 1,35,000 ज्या तक्रारी आल्या होत्या की ज्यांनी चुकीच्या पद्धतीने योजनेअंतर्गत लाभ घेतला आहे त्या 1,35,000 अर्जांची पडताळणी केली असता त्यामध्ये जवळपास 2652 अशा महिला आहेत ज्या स्वतः सरकारी नोकरदार आहेत, ज्या स्वतः महिन्याला 40,000, 50,000, 60,000 एवढा पगार घेत आहेत. परंतु त्यांनी देखील लाडकी बहीण योजना या योजनेमधून गरजू महिलांना 1,500 रुपये महिना म्हणजेच की 1,500 रुपये महिना मिळतात त्या योजनेसाठी देखील स्वतःचा अर्ज केला. अर्ज फक्त करून थांबले नाहीत तर आजवर योजनेअंतर्गत 10 हप्ते देखील अशा महिलांनी घेतले. म्हणजेच लक्षात घ्या, जवळपास योजनेअंतर्गत या 2652 महिलांमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारवर जवळपास 3 कोटी रुपयांचा यामुळे तोटा झाला आहे किंवा लाडक्या बहिणींमुळे या चुकीच्या आणि अपात्र लाडक्या बहिणीमुळे सरकारवर यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले आहे. आता यांच्याकडून पैशांची वसुली देखील केली जाणार आहे. त्यासोबतच कारवाई देखील केली जाऊ शकते. या संदर्भात आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी देखील फेसबुकवर पोस्ट करून सांगितलं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत यामुळेच आम्ही पडताळणी मोठ्या प्रमाणावर चालू ठेवली आहे आणि जानेवारी महिन्यापासूनच आम्ही विविध महिलांना ज्यांनी चुकीच्या पद्धतीने योजनेअंतर्गत लाभ घेतला आहे अशा महिलांची आम्ही खाती तपासत आहे आणि त्यांनी लाभ चुकीच्या पद्धतीने घेतल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांना योजनेमधून बाद करण्याची देखील प्रक्रिया सुरूच आहे. आता मे महिन्याचा हप्ता देखील आता 1-2 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग 100% होणार आहे. ज्यावेळी कुठल्याही योजनेअंतर्गत अधिसूचना अथवा शासन निर्णय प्रसिद्ध होतो त्यानंतर त्या योजनेचे पैसे थांबवता येत नाहीत. त्या योजनेचे पैसे हे जमा होतातच. परंतु आता या चुकीच्या पद्धतीने अथवा या ज्या आहेत 2600 महिला या महिला सापडल्यामुळे आता अजून 6 लाख जे आहेत 6 लाख अर्जांची अथवा लाडक्या बहिणींची या ठिकाणी पडताळणी प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. आणि या 6 लाख मधून देखील विविध लाडक्या बहिणींना ज्या अटी व निकषांमध्ये पात्र बसत नाहीत त्यांना योजनेमध्ये बाद केले जाणार आहे. आता या अटी व निकषांबद्दल बोलायचं झाल्यास यामध्ये आपल्याला माहिती आहेच की सरकारी नोकरदार असणाऱ्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती हा सरकारी नोकरदार असल्यास त्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही आहेत. त्यासोबतच ज्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्या देखील या योजनेसाठी पात्र नाही आहेत. त्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये म्हणजेच लाडक्या बहिणीच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन असल्यास ती देखील लाडकी बहीण
बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही। आता यामध्ये अजून देखील अटी होत्या, ज्या अटींमध्ये ITR म्हणजेच की इन्कम टॅक्स भरणारं कुटुंब असल्यास ते देखील पात्र नसणार आहे। सरकारी आणि चांगली नोकरी किंवा खाजगी क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रकाराची नोकरी असल्यास अशा देखील महिला या योजनेमध्ये पात्र नाहीत। परंतु योजना काय झाली की योजना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असल्याने यामध्ये अनेक मुलींनी किंवा अनेक महिलांनी या योजनेमध्ये आपला अर्ज केला आणि त्यांचे अर्ज त्यावेळी स्वीकारले देखील गेले आणि आता यामुळे लाडक्या बहिणींच्या योजनेवर मोठ्या प्रमाणामध्ये लोड देखील पडत आहे, भर देखील पडत आहे आणि यामुळे आता पुन्हा एकदा सर्वांची छाननी प्रक्रिया सुरू आहे आणि या छाननीमधून ज्या पात्र राहतील त्यांनाच यापुढे योजनेचे पैसे मिळणार आहेत। राहिला प्रश्न मे आणि जून महिना या दोन्ही महिन्यांचे पैसे किंवा हप्ते एकत्रित येणार का, तर असे अजिबात होणार नाही। या प्रकारच्या अफवांवर कुठल्याही प्रकारे तुम्ही विश्वास ठेवू नका। लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारा हप्ता हा फक्त मे महिन्याचाच असणार आहे आणि हा मे महिन्याचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणेच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे। जून महिन्याच्या हप्त्याबद्दल अद्याप कोणतीही अपडेट नाही आहे, परंतु जून महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यामध्ये योजनेअंतर्गत मिळू शकतो। परंतु मे महिन्याचा हप्ता हा तुम्हाला येत्या 1-2 दिवसांमध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याअंतर्गत योजनेचे 1500 रुपये जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळेच इतर कुठल्याही अफवांवर अथवा तुम्ही इतर कोणत्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नका। योजनेअंतर्गत आतापर्यंत एवढीच अपडेट आहे की अजून कुठल्याही महिलेला किंवा कुठल्याही लाडक्या बहिणीला योजनेचे पैसे वितरण सुरू झाले नाहीये आणि येणारा हप्ता हा 1500 रुपयेच असणार आहे। 3000 रुपयांबद्दल कुठल्याही प्रकारे शासन निर्णयामध्ये उल्लेख केला नाही अथवा अधिसूचनेमध्ये देखील यामध्ये कुठलीच माहिती सांगितली नाही। त्यामुळे मिळणारा हप्ता हा तुम्हाला 1500 रुपयांप्रमाणे येत्या 2-3 दिवसांमध्ये मिळून जाईल। या व्यतिरिक्त तुमचा कुठलाही प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता आणि अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत आणि व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला देखील विसरू नका, जेणेकरून योग्य माहिती पोहोचणार आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या भावाच्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।